नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. 6 झोनमध्ये होणार मतमोजणी. पहिला निकाल दुपारी 12ला लागेल. निकालाचे आरआरसीवर होणार थेट प्रसारण. कोणाची येणार सत्ता? किती पक्षाला किती जागा मिळणार? 80 नगरसेवकांसाठी 469 उमेदवार आहेत रिंगणात. सर्वच प्रभागात गोंधळात झाली महापालिका निवडणूक. प्रशासनाने आत्मपरीक्षण करण्याची हीच ती वेळ. मतदानाची टक्केवारी ठरणार उमेदवारांचा निकाल. अंतिम टक्केवारी जिंकणाऱ्यापेक्षा पडणाऱ्यांचे भविष्य ठरणार. जुने शहरातील राडा पूर्वनियोजित की जाणीवपूर्वक? वातावरण बिघडविणाऱ्यांवर होईल का पोलिसी कारवाई? आता सविस्तर बातम्या. महापालिकेच्या 80 प्रभागातील नगरसेवकांचे निकाल उद्या दुपारी 12 पासून सुरू होतील. तत्पूर्वी सकाळी 10 वाजता मतमोजणी 6 केंद्रावर सुरू होणार असून आरआरसी न्यूज आणि आरआरसी न्यूजच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निकालाचे थेट प्रसारण आणि विश्लेषण तुम्हाला पाहता येईल. गुरुवारी झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर आता शुक्रवारी काय निकाल लागणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवस प्रचाराची रणधुमाळी आणि आरोप प्रत्यारोपांच्या फेरी यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आज मतदान झाले असून आता शुक्रवारी काय निकाल लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. निकालाच्या प्रत्येक घडामोडींवर आरआरसी न्यूजचे लक्ष राहणार आहे. 6 झोनमध्ये असलेले रिपोर्टर आणि फील्डवर असलेले रिपोर्टर यांचा सुसज्ज लाईव्ह यंत्रणेसह आरआरसी न्यूज निकालाचे थेट प्रसारण सकाळी 10 वाजतापासून करणार आहे. यात विविध मान्यवरांची उपस्थिती, विजयी उमेदवारांच्या मुलाखती होणार असून अकोलेकरांना क्षणाक्षणाचे ताजी माहिती अपडेट करणारी ठरणार आहे. आरआरसी न्यूजच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकोला महापालिका निवडणूक निकालाचा रणसंग्राम हा कार्यक्रम पाहायला विसरू नका. शुक्रवारी रामदास पेठेतील मराठा मंडळ, जिल्हाधिकारी कार्यालयातील सरकारी गोदाम, खदान येथील सरकारी गोदाम, निमवाडीतील पोलीस वसाहतमधील मल्टीपर्पज हॉल आणि स्टेशन रोडवरील जिजाऊ हॉल येथे ही मतमोजणी झोन निहाय होणार आहे. त्यामुळे निकाल देखील दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत लागतील असा अंदाज राजकीय विश्लेषकांचा आहे. आज 15 तारखेला सकाळी 7:30 वाजेपासून मतदान सुरू आहे. सगळ्या मतदान केंद्रावर शांततेत मतदान आहे, सुरळीत आहे. काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लाईन आहे, त्याची पण आपण व्यवस्था केलेली आहे. जे लाईनमध्ये असतील तेवढ्या सगळ्या लोकांचे जरी टाईम संपला तरी मतदान करून घेतल्या जाणार आहे. मतदानाची तर आपण पूर्ण तयारी केलेली आहे. त्यानंतर इथं साहित्यसुद्धा स्वीकारलं जाईल, ते स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्या जाईल आणि उद्या सकाळी काउंटिंगची सुद्धा सुविधा या ठिकाणीच आहे. काउंटिंग उद्या सकाळी 10 वाजता सुरू होईल. अकोला महापालिकेच्या 80 जागांसाठी आज झालेल्या मतदानाचा निकाल शुक्रवारी लागणार आहे. कुणाची सत्ता महापालिकेत येते आणि कुठल्या राजकीय पक्षाचे किती जागा येतात यावर सामान्य नागरिकांमध्ये तुफान चर्चा आहे. इतकेच नाही तर अनेक एक्झिट पोलने याविषयी खुलासा केला आहे. अकोल्यात कुठल्याच राजकीय पक्षाला 80 उमेदवार मिळाले नाही. अकोल्यात भाजपने सर्वाधिक 66 उमेदवार उभे केले आहे, तर त्या खालोखाल शिवसेनेच्या शिंदे गटाने 64 उमेदवार उभे केले आहे. अकोल्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक पूर्व युती झाली होती. उद्धव सेनेचे 54 उमेदवार रिंगणात आहे. वंचितने 51 उमेदवार दिले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 21 तर MIMचे 30 उमेदवार रिंगणात आहे. भाजपसोबत युती असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महायुती 14 उमेदवार उभे केले आहे. तर सन 2017च्या निकालात भाजपला 48 जागा मिळाल्या होत्या. रणधीर सावरकर यांनी महायुती म्हणून 60 पारची घोषणा केली होती. गेल्या निवडणुकीत वंचितला 3 जागा मिळाल्या होत्या. यंदा यात काय बदल होतो हे पाहण्यासारखे असेल. तर काँग्रेस 12चा जादुई आकडा आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वात पार करतो काय हे पाहण्यासारखे असेल. तर वेगवेगळ्या लढलेल्या नेमक्या कुठल्या शिवसेनेला अकोलेकरांनी पसंती दिली आहे हे देखील पाहण्यासारखे असेल. अकोला महापालिका निवडणुकीत आज मोठा गंभीर प्रकार मतदान केंद्रात पाहायला मिळाला. मतदान करताना
ABCD अशा क्रमाने ईव्हीएम लावण्याची गरज होती, पण अनेक मतदान केंद्रात ईव्हीएम मशीन ही उलटी लावल्या गेली होती. मात्र मतदार कर्मचाऱ्यांनी त्यानंतर बदलल्या नाहीत. सकाळी 9:30 वाजता अकोल्यात केवळ 6.5% मतदान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अकोला महापालिका निवडणुकीत मतदारांना 4 मते द्यायची होती. असे असताना A, B, C आणि D अशा प्रकारे उमेदवारांची आखणी केल्या गेली होती. पण मतदान केंद्राधिकाऱ्यांनी A, B, C आणि D अशा EVM न लावता त्या पहिले D, C, B आणि शेवटी A अशा क्रमाने लावल्या होत्या. त्यामुळे मतदारांची मोठी अडचण झाली. सकाळी अनेक मतदान केंद्रात EVM सुरू झाले नाही, तर अनेक पोलीस कर्मचारी हे ड्युटीवर उशिरा आल्याचे चित्र होते. एकूण प्रशासकीय पातळीवर शिस्तीचा अभाव होता, तर अनेक प्रभागात गोंधळाची स्थिती दिसून आली. त्यामुळे मतदारांना सोय कमी आणि गैरसोय अधिक झाल्याचे चित्र होते. अशा परिस्थितीत अकोल्यातील मतदारांनी मतदानासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र मतदान केंद्रावर दिसत होते. अकोला महापालिका निवडणुकीत धक्कादायक निकाल हाती येण्याचे चित्र समोर आले आहे. याचे मुख्य कारण मतदानाची घसरलेली टक्केवारी ठरू शकते. अकोला महापालिकेत दुपारी 3:30 वाजेपर्यंतची टक्केवारी समोर आली असून मतदानाची ही टक्केवारी धक्कादायक निकाल देण्याचे संकेत देत आहेत. अकोला महापालिका निवडणुकीत दुपारी 3:30 वाजेपर्यंत 43% मतदान झाले होते. त्यामुळे जवळपास 55 ते 60% मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सायंकाळी 5:30 वाजता मतदान प्रक्रिया थांबेल. जो मतदार मतदान केंद्रात असेल त्यालाच मतदान करता येणार आहे. अशा परिस्थितीत मतदानाची टक्केवारी घसरली तर निकालावर परिणाम होत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यामुळे घसरणाऱ्या टक्केवारीने कोणाला लाभ होतो हे पाहण्यासारखे असेल. त्यामुळे घसरणाऱ्या व वाढणाऱ्या मतदान टक्केवारीकडे सर्वांचे लक्ष असून याचा थेट फटका राजकीय पक्षांना बसणार आहे. त्यामुळे या टक्केवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण हा कळीचा मुद्दा होता. लाडक्या बहिणींनी भाजपला नगर परिषदेत साथ दिली, तशीच ती शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर राष्ट्रवादीला दिली होती. याच लाडक्या बहिणींनी आता महापालिकेत कोणाला साथ दिली हे पाहण्यासारखे ठरणार आहे. महापालिका निवडणुकीत 50% आरक्षण उमेदवारांना होते. राजकारणात पुरुष नेते मंडळी आहेत. महिलांचे नेतृत्व म्हणावे तसे अकोल्यात समोर आले नाही. बोटावर मोजणे इतक्या महिला नेत्या अकोल्यात आहेत. नेत्यांना मोठा करणाऱ्या मातृशक्तीने लाडक्या बहिणींनी महापालिका या शहरी मतदारसंघात कोणाला साथ दिली याचा खुलासा शुक्रवारी होईल. एकूणच महिलांच्या निर्णायक मतांचा फायदा कोणाला होतो हे पाहण्यासारखे असेल. त्याचबरोबर कोणाला कोणी पाडले आणि कोणामुळे कोण विजयी झाले हे देखील राजकारणात महत्त्वाचे ठरणार आहे. महापालिकेत सत्ता फक्त भारतीय जनता पक्षाचीच असेल आणि महापौर युतीचाच होईल अशा शब्दात आमदार रणधीर सावरकर यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. महापालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान त्यांनी RRC नेटवर्कशी संवाद साधला. अकोलेकरांनी पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिजनवर शिक्कामोर्तब केल्याचे आमदार सावरकर यांनी सांगितले. केवळ सत्ता मिळवणे हा हेतू नसून रस्ते, पाणी आणि स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावणे हे आमचे मुख्य लक्ष असल्याचे सावरकर म्हणाले. सत्ता भाजपची असली तरी मित्रपक्षांना सोबत घेऊन युतीचा महापौर बसवण्याचे संकेत देऊन त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. स्वच्छता, रस्ते आणि पाणी या अकोलेकरांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आमदार रणधीर सावरकर यांनी दिली. महापालिका निवडणुकीच्या मतदानाचा उत्साह पाहता त्यांनी भाजपच्या विजयाची खात्री वर्तवली आहे. विकासाच्या मुद्द्यावर अकोलेकर भाजपच्या पाठीशी उभे राहतील. आगामी काळात महापालिकेच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले जाईल, असा दावाही सावरकर यांनी केला आहे. जेवढा आत्ताचा आढावा मी घेतलाय तर सगळ्यांची डिमांड फक्त BJP होती आणि कमळच होती. मला जास्ती विचारायला नको, जास्ती सांगायला पण नको की नेमकं पक्ष कोणता येईल आणि सत्ता कोणाची असेल आणि महापौर कोण होईल. सत्ता भारतीय जनता पक्षाची राहील, महापौर युतीचा राहील आणि प्रधानमंत्री मोदीजी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाला लोकांनी मतदान केलेलं आहे. हे 1-2 पद्धतीचे कामं असतात. एक असतात स्टेट ओन कामं जे राज्यांनी करायचे असतात महापालिकेच्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये व्यापक पूर्ण जनतेचा फायदा असतो. हे झाले बिग प्रोजेक्ट्स, ते आपण करणारच आहे. परंतु लोक जे महापालिकेत मतदान करतात ते मुळात त्यांच्या घराच्या आजूबाजूला स्वच्छता, साफसफाई, रस्ते, नाल्या, पाणी, मूलभूत सुविधा याच्यासाठी लोकांचा जास्ती कल असतो. आपल्याला डबल पद्धतीनं काम करावं लागेल. जे स्टेट
ओन स्टेट फंडेड प्रोजेक्ट्स आहेत त्याच्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि आपले प्रभागातली स्वच्छता, साफसफाई, ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, बगीचे करणे, सिनियर सिटीजनसाठी जागा उपलब्ध करणे, मुलांना खेळासाठी करणे, विशेषतः आपल्याकडे जी कमतरता जाणवते बाकी मोठ्या शहरांपेक्षा एक पेपरचे वाचनालय सकाळी 2-3 तास पेपर लावून ठेवणे चौकामध्ये आणि लोक ते वाचतील असे सर्व उपक्रम आता आमच्या नगरसेवक घेतील. एक कुठली नवीन ब्लूप्रिंट तुम्ही आखलेली आहे जी अकोलेकरांसाठी खूप चांगली असेल? निश्चित स्वरूपात येणाऱ्या दिवसात त्या ब्ल्यूप्रिंटचं वास्तविकतेमध्ये जेव्हा रूपांतर होईल तेव्हा तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ त्याच्यासाठी. अकोला महापालिका निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी कृषीनगर परिसरातील 22 नंबर शाळेत सपत्नीक मतदान केले. यांनी उपस्थित मीडियांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की मतदार जागृत झाला असून भाजपाची एकाधिकारशाही मोडण्याची मतदारांची पूर्वतयारी केली आहे. यावेळी शहरात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नसून संमिश्र सरकार येणार असल्याची संभावना त्यांनी व्यक्त केली आहे. यंदा मतदानाबाबत मतदारांमध्येच जागृती निर्माण झाली असून राज्यात गुंडागर्दी व पैसा वाटप करणाऱ्यांना सुद्धा त्यांनी पिटाळून लावले आहे. हे लोकशाही टिकवण्याबाबत चांगले चित्र दिसून असल्याचे त्यांनी सांगितले. अकोला शहरातही मतदारांनी साड्या वाटपाचा कार्यक्रम हाणून पाडला तर पैशांची पाकिट सुद्धा परतून लावल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई महापालिकेत सुद्धा संमिश्र पक्षांची सत्ता स्थापित होण्याचे सुतोवाच सुद्धा त्यांनी सांगितले. यावेळेस मी असणारा महानगरपालिकेच्या निवडणुका बघतोय ते भारतीय जनता पक्षाची दादागिरी 10 वर्षांनंतर मोडते असं दिसतंय. ते वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना आता असणारा वन पार्टी रूल BJP जे करायला मागते त्याच्या विरोधात मला असणारं दिसतंय आणि लोकांना मल्टी पार्टी सिस्टम पाहिजे हे एकंदरीत व्यक्त होत आहे. आणि कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला एक महानगरपालिका एक हाती मिळेल असं होणार नाही. तेव्हा सर लोकच मी असं म्हणेन राजकीय नेत्यांना सुधरवतात आहेत आणि उद्याचं राजकारण कसं असलं पाहिजे याचा धडाही देतात आहेत मताच्या रूपाने असं त्या ठिकाणी बघतोय. मुंबईचं चित्र काय राहणार? मिक्स राहणार. बाळासाहेब, पहिली निवडणूक अशी आहे की पैसा नंतर गुंडगिरी मारामाऱ्या हे खूप वाढलं. तुम्ही पहिली निवडणूक पाहिली तर काय म्हणजे असं का होतंय महाराष्ट्रात? एका बाजूला असताना पैसा वाटप केला जातो हेही बरोबर आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकच पैसे वाटप करणाऱ्या उमेदवाराला जे वाटप करतात त्यांना हाकलतात आहेत असंही चित्र आहे. तर मी असताना ही एक पॉझिटिव्ह साईन म्हणतो की अगोदर जे आहे ते ठीक आहे, काही एरियांमध्येच काही ठिकाणी वाटलं जात होतं. आत्ता जे सरसकट करण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे त्याच्या विरोधामध्ये लोक आहेत असे एकंदरीत मला दिसते. ते आता जसं साड्या वाटप झाल्या त्या जाळण्यात आल्या किंवा काही वस्तींमध्ये असणारा पाकिटं घेऊन गेले, तिथे असणारा महाराष्ट्रभरातल्या असणाऱ्या अनेक उदाहरणं आहेत की लोकांनी सोसायटीमधनं पळून लावलं त्यांना. त्याच्यामुळे हे गुड साईन आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. निवडणुका हा मुळात राजकीय मैदानच आहे. त्याच्यामुळे कुठल्याही स्तरावरची असली तरी सत्ता संपादन करणं हे तर कुठेही चालूच राहणार आहे. पण मला असं वाटतं की महानगराची इलेक्शन ही खरी जमिनीवरची लढाई आहे आणि त्यामुळे जमिनीवर उतरून काम करणाऱ्या उमेदवाराला जास्ती प्राधान्य लोक देतील. मला असं वाटतं की आता महानगरपालिकेच्या ज्यात कोणीही मुद्दे भडकवण्याचा प्रयत्न केला तरी मतदारांनी स्थानिक प्रश्न ज्यांनी उचलले त्याला प्राधान्य दिलं आहे. किंवा तुम्ही जरी नेत्यांची भाषणं पाहिली आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहिला तरी स्थानिक मुद्द्यांना जे नेते मांडतायत ते उचलून धरले जात आहेत असं संपूर्ण महाराष्ट्रभर चित्र दिसतंय. 7-8 वर्षांनी होत असलेल्या महापालिका निवडणुका आज अकोल्यात उत्साहात होत आहेत. सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त अकोल्यात मोठ्या प्रमाणात मतदानाची प्रक्रिया पार करताना तैनात होते. अकोला महानगरपालिकाची मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. 469 उमेदवार निवडणूक रिंगणात असून आज 5,50,000हून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. या संपूर्ण प्रक्रियाकरिता 7 फिरती पथके, 22 स्थिर सर्वेक्षण पथके तसेच वेबकास्टिंगचे नियोजन करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी अकोला पोलीस दलासह बाहेरील बंदोबस्तही मागवण्यात आला आहे. 139 पोलीस उपनिरीक्षक,
23 महिला पोलीस उपनिरीक्षक आणि 1266 पोलीस अंमलदार तैनात आहेत. राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी आणि 1200हून अधिक होमगार्ड्स बंदोबस्तात सहभागी आहे. अकोल्यात एकूण 220 इमारतींमध्ये 630 मतदान केंद्रे आहेत. पोलीस प्रशासनाने मिश्र बस्ती आणि मागील काळातील घटनांचा विचार करून 64 केंद्रांना संवेदनशील म्हणून घोषित केले आहे. ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी 6 महत्त्वाच्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आले आहेत. या प्रत्येक ठिकाणी 24 तास सशस्त्र सुरक्षा रक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तैनात असतील. अच्छी शांति से वोटिंग हो रहा है. माननीय हमारे आईजी सर भी इंस्पेक्शन के लिए आए हैं. पूरा बंदोबस्त हमारा अलर्ट है. हमारे पास 2500 का हमारा पुलिस बल तैनात है. बूथ बंदोबस्त हमारा बंदोबस्त, पेट्रोलिंग सेक्टर बंदोबस्त 28 सेक्टर है, 100 मीटर 200 मीटर. और सब ने बहुत सुबह से उत्साह दिखाया है. पीसफुल चल रहा है. सबको हम निवेदन करते हैं, बाहर आइए, भयमुक्त तरीके से अपना वोट डालिए और हमारी इस लोकशाही को और मजबूत बनाइए. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब शहरातील श्रीनगरी परिसरात आज गुरुवारी सकाळी अचानक एक ऐतिहासिक आणि धार्मिक घटना उघडकीस आली. समाज भवनाचे बांधकाम सुरू असताना जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केले जात होते. सकाळी सुमारे 11 वाजताच्या सुमारास जमिनीखाली सुमारे 6 फूट खोल काळ्या पाषाणातील सुबक शिवलिंग, नंदी व शिवपिंड आढळून आले. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब शहरातील श्रीनगरी परिसरात आज गुरुवारी सकाळी अचानक एक ऐतिहासिक व धार्मिक घटना उघडकीस आली. सार्डे लेआउट येथील ओपन प्लेसवर सावित्रीबाई फुले माळी समाज भवनाचे बांधकाम सुरू असताना जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केले जात होते. सकाळी सुमारे 11 वाजताच्या सुमारास जमिनीखाली सुमारे 6 फूट खोल काळ्या पाषाणातील सुबक शिवलिंग, नंदी व शिवपिंड आढळून आले. ही माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. काही नागरिक हार, फुले, कुंकू घेऊन आले तर काहींनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. हर हर महादेवच्या जयघोषात तिन्ही मूर्ती पाण्याने स्वच्छ धुवून विधिवत पूजा करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी खोदकामात या मूर्ती सापडल्या त्याच ठिकाणी त्यांची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार धीरज स्तूल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे श्रीनगरी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये उत्सुकता व श्रद्धेची भावना दिसून येत आहे. राहुल वासनिक, RRC न्यूज, यवतमाळ. पहिल्या प्रत्येक गोष्टींचे आपल्याला अप्रूप असते. महापालिका निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करायला मिळणार असून सायली प्रवीण गंगाखेडकर ही तरुणी पुण्याहून अकोला येथे आली, परंतु मतदार यादीत नाव नसल्याने तिला मतदान करताच आले नाही. सायली अकोला येथे आल्यानंतर अकोला पश्चिम झोनमध्ये मतदान असल्याचे तिला सांगितले. त्यानुसार तिने संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. आपल्याकडील सविस्तर माहिती सांगितली, परंतु तिचा मतदार क्रमांक सापडलाच नाही. पहिल्या मतदानापासून आपण वंचित राहिल्याची खंत सायली गंगाखेडकर हिने व्यक्त केली. असाच अनुभव शहरातील बऱ्याच मतदारांना आला. यादीत नाव नसल्याने ते मतदान करू शकले नाही. सायली प्रवीण गंगाखेडकर, मी काल पुणे येथून अकोला येथे मतदान करण्यासाठी स्वखर्चाने आलेली असून माझ्या इलेक्शन कार्डवर मतदान केंद्राचा पत्ता मनपा पश्चिम झोन ऑफिस हा दाखवलेला आहे. मी सकाळी 9 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत तिथे माझे नाव मतदान यादीत शोधण्याचा खूप प्रयत्न केला. तिथल्या कुठल्याही कर्मचाऱ्यांनी मला कुठल्याही प्रकारचे सहकार्य केलेले नाही आहे. त्यामुळे मी हा व्हिडिओ पोस्ट करते आहे. हे माझं पहिलं मतदान आहे. त्याच्यासाठी मी खूप इच्छुक होती की मी माझे मत द्यावे आणि माझे हे जे एक मत आहे हे विकासापासून वंचित राहील असे मला वाटते. त्यामुळे मी हा व्हिडिओ पोस्ट करते. खरं यानं वापस पाठवलं. तुमचं मत नाही घेतलं, मत नाही घेतलं. इथेच आहे ना? हो, मत तर ठीक आहे ना. नंबर आहे, नाव आहे, तिच्या नावावरच फुले आहेत. हो, याला जबाबदार तुम्हाला कोण वाटतं? जबाबदार काय सांगू, त्याच्या 2 फुल्या कशा काय केल्या म्हणजे कसं आहे की मी सरळ सांगून राहिलो की आम्हीच मतदान करतो. सबसे बड़ा प्रॉब्लम है सार्वत्रिक निवडणूक का कि भाई वो हर इसके एक घर के वोट एक जगह पे नहीं है. एक कहाँ पे किसी का लिस्ट में नाम नहीं आ रहा. जो सर्वसाधारण आदमी जिसके पास कोई वाहन नहीं है, गाड़ी नहीं है, वो कैसे जाएगा यहाँ से दूर. और 4 लोग 4 जगह पे घूम रहे हैं एक ही घर के. वो सार्वत्रिक निवडणूक जो है उन्होंने जो आयोग ने अपनी लिस्ट बनाई है, सबसे पहले तो वो लिस्ट बराबर करनी चाहिए. ये भी वोटिंग की लिस्ट आने के बाद में भी, स्लिप होने के बाद में भी रूम नहीं मिल रहा सर. और दूसरी बात कैसा है, आज जो अभी तो दिक्कत जारी है, समझो जो अपन जहाँ वोट डालते थे तो आज वो खुली बदल गई.
और खुली बदलने के बाद में तो यादी में अपना नाम आता था, इतने साल से वोट डाल रहे अपन, तो यादी नंबर भी बदल गया अभी, और उसमें इतनी परेशानी जा रही है कि अपन जाओ स्लिप लेके जाओ, स्लिप लेने के बाद में भी मुझे यादी में नाम नहीं आ रहा, और जबकि अपने घर पे स्लिप आई हुई है सर, तो स्लिप आने के बाद में अपने घर पे नाम इसमें नाम नहीं आ रहा, तो ये परेशानी सबको जा रही है। चलो मैं तो जवान हूँ, चलो मैं जो बुजुर्ग है महिला है उनको बहुत दिक्कत जा रही है सर। नाम ही नहीं आ रहा, 5 नंबर में जा रहा, वापिस आ रहा, 4 नंबर में भेज रहे, 2 नंबर में भेज रहे, कुछ भी नहीं आ रहा है। प्रॉब्लम नहीं जा रही है, यादी नंबर भी आ रहे हैं, रूम नंबर भी आ रहे हैं, हम सब लिख के दे रहे हैं नेट से गाड़ के, फिर भी अंदर से कस्टमर वापस आ रहे हैं। तो क्या दिक्कत क्या जा रही है? दिक्कत ये आ रही है तो वो बोलते सीरियल नंबर लिख के दो, रूम नंबर लिख के दो, सब लिख के दे रही है, वहाँ अंदर भी भेजे तो किसको भेजना, इसकी गलती में किसको बताना। लाइन के अंदर लगे तो काम धंधा चाहिए और यादी नंबर इधर से उधर तो पब्लिक को परेशानी हो रही है सर, क्या है ये लेडीज अलग परेशान हो रहे हैं, हम जैसे लोग अलग परेशान हो रहे हैं। दिक्कत क्या जा रही है? दिक्कत जा रही है कि नंबर के कोई इधर घुमा रहा, कोई इधर घुमा रहा, सही है बता नहीं करके घूम के इधर ये खुली का नंबर है, इधर घूमो उधर घूमो, क्या है ये? हम सारे सुबह घूम रहे हैं, नंबर ही नहीं मिल रहा, इधर भेज रहे उधर भेज रहे, इतनी नंबर तो क्या बोल क्या रहे हैं? नंबर देखने को देखो, यादी में देखिए, तो लिस्ट में नाम नहीं मिल रहा आपका? नहीं कैसे हम बता रहे आपको, तो हमको लोग इधर से उधर भेज रहे, सामने आने देखो अभी 4 राउंड कर दिए, अब इधर से उधर और उधर से इधर बता रहे, सब यादें को बदली कर दिए। अब बताओ कैसा करना, पहले वोट उधर करे थे हम विधानसभा में, अब बता रहे इधर से 4 राउंड हो गए और अभी तक के भी यादी के। अमरावती महापालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान शहरातील अनेक प्रभागांमध्ये ईव्हीएम अचानक बंद पडल्या। मतदानाच्या वेळीच यंत्रणा ठप्प झाल्याने मतदारांना मतदान केंद्रावर थांबावे लागले। परिणामी मतदान प्रक्रियेत मोठा खोळंबा निर्माण झाला। यावरून एका केंद्रावर माजी आमदार अभिजित आडसूड आणि निवडणूक अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली। काही मतदान केंद्रावरती ईव्हीएम सुरू न होणे तर काही ठिकाणी मतदान केल्यावर पावती न मिळाल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या। यामुळे मतदारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले। अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग मतदारांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला। निवडणूक प्रशासनाने तांत्रिक पथके पाठवून यंत्रणा दुरुस्तीचे प्रयत्न सुरू केले। काही केंद्रावर राखीव ईव्हीएम उपलब्ध करून मतदान पुन्हा सुरू करण्यात आले। मात्र या विलंबाचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान विरोधी पक्षांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। ईव्हीएम बिघाडाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे। निवडणूक आयोगाकडून मात्र सर्व तांत्रिक अडचणी तत्काळ दूर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले। ऐका क्रम कशाला लावा हे तुम्ही म्हणजे तुम्ही सांगाल तशा पद्धतीने क्रम लागणार। मतपत्रिका अबकड आहे, आम्ही हे त्याने तपासू। हे बघा अजूनही कारवाई करायला अधिकारी, याचा अर्थ यांना वरून हे आदेश दिले गेलेले आहेत। निवडणूक आयोग पूर्णपणे हे मिळालेलं आहे, लोकशाहीचा खून यांच्या मार्फत होतोय आणि हे सर्व अधिकारी यामध्ये मिळालेले आहेत आणि यांच्या मार्फत हा खून होतोय। कुठेही कारवाई करण्यासाठी हे तयार नाही। चुकीच्या पद्धतीने आज सकाळी 7 ते 12 5 तास चुकीच्या पद्धतीने मतदान केलं गेलेलं आहे। अजूनही हे अधिकारी त्या ठिकाणी ताबडतोब करत आहेत, कारण यांनीच त्या अधिकाऱ्यांना तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत ते मशीन उलट्या लावाव्यात म्हणून। यांच्यावर पहिले कारवाई झाली पाहिजे, अन्यथा अशा पद्धतीच्या निवडणुका होऊ नयेत, निवडणुका बंद करण्यात याव्यात। अकोला शहरातील जुने शहर भागात असलेल्या श्री शिवाजी विद्यालयात मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना आपल्याकडे खेचण्यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना उमेदवारांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली। या वादाचे रूपांतर हाणामारीत होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र पोलिसांनी वेळेच मध्यस्थी करत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना पांगवले। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। तरीही नंतर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। शहरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस यांच्या त्रिकोणी आणि अतितटीची लढत पाहायला मिळत आहे।
तिन्ही उमेदवार विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अशातच मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना आपल्याकडे बोलावून कुणाला मतदान करायचे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून केला जात होता. मतदार सुज्ञ असल्याने त्यांना कुणाला मत द्यायचे हे ठाऊक आहे. तरीही कार्यकर्त्यांकडून मतदारांची ओढाताण सुरू होती. याच कारणावरून शिवसेना आणि भाजप उमेदवारांमध्ये वाद सुरू झाला आणि दोन्ही पक्षाचे समर्थक आमने सामने आले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना केंद्राबाहेर हुसकावून लावले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मतदारांना आपले मत कुणाला द्यायचे हे माहीत असतानाही कार्यकर्त्यांनी त्यांना अडवून समजावून सांगणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया एका महिला मतदारांनी व्यक्त केली. आमच्या सर्वांना झालेली आहे. आम्ही लेडीज दोघी तिथे उभे होतो. आम्हाला शिव्या देऊन गेलाय. कोणा शिव्या दिला तुम्हाला? त्यांच्या पक्षाचे आहे, विरोधी पक्षांचे. तुम्ही कोणत्या पक्षाचे उमेदवार? आम्ही स्वतंत्र मत देणार. आम्ही कोणत्या पक्षाचे नाही. आम्हाला ज्याला मत टाकायचं आम्ही त्यांना टाकू. पण हे जोर जबरदस्ती करून आमच्यावर मत सोपत आहे, हे चुकीचं आहे. वातावरण तापल्याने दोन्ही पक्षाचे समर्थक मोठ्या संख्येने मतदान केंद्राजवळ जमा झाले होते. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून मतदान सुरळीत सुरू आहे. दरम्यान भाजप उमेदवाराने महिलांना शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे महायुतीत असलेल्या भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतच एकमेकांविरुद्ध तीव्र संघर्ष पाहायला मिळाला. वारंवार आतमध्ये जाऊन 5-6-10 कार्यकर्ते घेऊन सोबत 100 मीटर आतमध्ये म्हणजे सेंटरमध्ये आतमध्ये जाऊन जे लोक येऊन आले त्यांना हे करून आलं की कमळले मतदान करा. हे सकाळपासून चालू आहे. आम्ही 2 वेळा साहेबाला फोन लावला. साहेब की आतमध्ये कोणी थांबायला पाहिजे, हे नियम आहे त्याचा. किती वेळ थांबायला पाहिजे आणि ते आतमध्ये प्रचार करता येत नाही, हा नियम आहे त्याचा. तरी जाऊ द्या असं चालू होतं. आता मी आलो, मी साहेबाकडे गेलो. साहेबाला सांगितलं साहेब जे आतमध्ये आहे त्यांचं कामच नाही आहे. जे मतदान करणारे आहेत त्यांना ठेवू द्या आतमध्ये. जे रिकामी आहेत त्यांना बाहेर काढ. मग त्याला झोंबलं. त्याच्यामुळे त्यांनी आमच्यासोबत बात केली. बाकी काही विषय नाही. मी उमेदवार आहे आणि मला वाटते की उमेदवारांनी प्रत्येक जागी आपली उपस्थिती दर्शवली पाहिजे मतदान केंद्रावर. तर मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. आणि जे दादागिरीचा विषय आहे हे म्हणतात, तर यांनी महिलांना इथं शिवीगाळ केली. लाडक्या बहिणी आमच्या आहेत, देवेंद्र साहेबांची योजना आहे. आणि हे 2 दिवसात शिंदे गटात आलेले यांचं हिंदुत्व आता जागृत झालं का? लोकांना माहित आहे गद्दार आहेत. लोक यांना यांची जागा दाखवतील. येणाऱ्या विधानसभेत, मागच्या विधानसभेत जागा दाखवली आणि उद्या निकाल आहे. आणि मेरे को ये लगता है कि अपनी यहाँ की जनता पूरे विश्वास के साथ में हमारे साथ खड़ी है और उसका जवाब इनको कल मिल जाएगा. इनकी जो दादागिरी है कल खत्म हो जाएगी. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. 6 झोनमध्ये होणार मतमोजणी. पहिला निकाल दुपारी 12ला लागेल. निकालाचे RRC वर होणार थेट प्रसारण. कोणाची येणार सत्ता? किती पक्षाला किती जागा मिळणार? 80 नगरसेवकांसाठी 469 उमेदवार आहेत रिंगणात. सर्वच प्रभागात गोंधळात झाली महापालिका निवडणूक. प्रशासनाने आत्मपरीक्षण करण्याची हीच ती वेळ. मतदानाची टक्केवारी ठरणार उमेदवारांचा निकाल. अंतिम टक्केवारी जिंकणाऱ्यापेक्षा पडणाऱ्यांचे भविष्य ठरणार. जुने शहरातील राडा पूर्वनियोजित की जाणीवपूर्वक? वातावरण बिघडविणाऱ्यांवर होईल का पोलिसी कारवाई? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,42,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.